नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. मित्रांनो, मी आता सुरतमध्ये आलेलो आहे. रात्रीच आलो मी, पण अर्जंटमध्ये सुरतला आलो आहे कारण की त्रिशूला ॲडमिट केलं आहे. 2 दिवसापासून त्रिशूला ॲडमिट केलं आहे मित्रांनो. तिचा तापच कमी होत नाही आहे. तर गायत्रीला पण ते औषध वगैरे घ्यायचे आहेत. रात्री पण गायत्रीने काही जेवण वगैरे केलं नाही, मी पण काही खाल्लं नाही. म्हटलं काहीतरी सकाळी सकाळी नाश्ता घेऊन जावं म्हटलं. आता इथं बघा, इथं ते ढोकळा वगैरे आहे, ते नाश्त्याला काहीतरी घेऊन जातो कारण की गायत्रीच्या पण काहीतरी पोटामध्ये राहील तर ती तेव्हा त्या औषधी वगैरे घेईल, बरोबर की नाही. कारण की गायत्रीची आता थोडीफार तब्येत चांगली झाली आणि त्रिशूची खराब झाली. चला आता त्रिशूची पण तब्येत वगैरे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला जाऊया आपण दवाखान्यात. गायत्री ते बघा झोपली आहे ती. तिला पण म्हणजे 2 दिवसापासून ॲडमिट केलं आहे मित्रांनो तिथं. ते सलाईन वगैरे तर चालूच आहेत. रात्री रात्री छोटीवाली संपवली, आता ही दुसरी लावली इथं. आतापर्यंत किती झालेत गायत्री सलाईन? हां, किती लावल्यात आतापर्यंत सलाईन? 5 सलाईन लावल्यात ना. 1-1 लिटरच्या 5 सलाईन झाल्यात मित्रांनो. परत आता ते छोटेवाले पण ते वेगळेच, म्हणजे चालूच आहे. अजून 2-3 दिवस सांगतायत ते ॲडमिट करायला. कारण की ते ताप तिचा एकदम म्हणजे कमी जास्त ताप होतो आहे. ताप असा असा उतरतच नाही आहे ताप. आता बघू आता काय होतं काय नाही ते बघा. टायफॉईड सांगितलं आहे ना. टायफॉईड पण सांगितलं आहे त्यांनी. ते पोटामध्ये पण दुखत होतं तिचं, तर टायफॉईड सांगितलेलं आहे. हां हां, ते बघा. मग रात्रभर म्हणजे रात्री पण किती 1 का 1:30-2 वाजता झोपली ती पण. आम्ही तर रात्रभर काय झोपलोच नाही कारण की सलाईन पण चालू होती आणि ताप आणि ते कमी जास्त होतच होते तिचे. बघू आता डिस्चार्ज कधी देतात काय नाही. मला नाही वाटत तर आता देतील. दोन दोन आजच्या दिवस राहू देतील, कदाचित उद्या नाही तर परवाच देतील डिस्चार्ज. काय माहिती की मेन म्हणजे गायत्रीची तब्येत खराब होती, तिला आणलं होतं सुरतला. तिचं पण चेकअप वगैरे स्टेटमेंट तिला पण चालूच होतं. औषधी तिला पण चालूच आहे. तेव्हा इकडे तिच्या त्या औषधी वगैरे ठेवलेल्या आहेत गायत्रीच्या पण. रात्री पण ती औषधी घेऊन झोपली होती. हां, तेच. मेन गायत्रीला म्हणजे दवाखान्यात आणलं होतं, तर त्रिशूचं लगे 3 दिवसापासून तिला इथं ॲडमिट करायला लागलं तिथं. काय माहिती कशामुळे होतं, काय समजायलाच मार्ग नाही. हां, बाहेरचं पण काय नाही दिलं ना खायला. फ्रूटच खात होती, जेवणच घरातलं जेवण करत होती. मग नारळ पाणी हे ते सगळं चालू होतं, काहीच नाही खात होती. ठीक आहे, बघू आता काय होतं. काय काय माझ्या पाठी लागले की मित्रांनो, काय समजायलाच मार्ग नाही आहे. कोणाची नजर लागली का काय लागली, काय समजायलाच मार्ग नाही. आता म्हणजे आतापर्यंत गायत्री पण चांगली होती, त्रिशू पण चांगली होती. तर अचानकच म्हणजे पहिले गायत्रीला झालं, आता त्रिशूला झालं. आणि काहीच नाही. हां, चाल बाबा जास्त बाहेरचं खाते का काय, तसं पण काही नाही आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.